अवकाळीचा घाला. शिरपूर बाजार समितीत गहू ओला चिंब. बळीराजावर आर्थिक संकट. काल संध्याकाळी शिरपूर परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला गहू पावसाच्या पाण्यात पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. बाजार समितीच्या आवारात पाण्याचा निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते, ज्यामध्ये गव्हाची शेकडो पोती अडकली. हा गहू आता पूर्णपणे ओलाचिंब झाल्याने त्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मी शेतकरी, माझं नाव सागर पाटील. मी खामखेडाहून शिरपूर मार्केटला गहू विक्रीसाठी मी आणलेला होता. इथं जोरदार पाऊस, वादळ, हवा, जोरदार प्रचंड नुकसान शेतकरीचं झालेलं आहे. 3 दिवसापासून सतत वातावरण आहे. पाऊस हे वातावरण भयान शेतकऱ्यांचे थोडे नुकसान झालेलं आहे, ते भरपाई सरकारने करून द्यावी. डोळे देखत आपला शेतीमाल मातीमोल होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला असून राज्य सरकारने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी आर्त मागणी शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, धुळेचा संपादक अनिल बोराडे. नमस्कार मित्रांनो, मी अर्पित अग्रवाल. माझी फर्म ताराचंद मोतीलाल अग्रवाल. सकाळी आज मार्केट चालू असल्यामुळे आवक भरपूर झाली शिरपूर मार्केटमध्ये. दादर, चना आणि देव. पण दुपारून पावसाच्या रंगमुळे सर्व शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पाऊसमुळे थोडं नुकसान होऊन गेलेलं आहे. सर्व माल जे खालून डागी होऊन गेलेले आहे आणि सर्वांची धावपळ चालू आहे. सर्वांची थोडंसं वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वांचे नुकसान होतोय. थोडंसं वाचून होऊन गेलं पाहिजे.